जे आपलं नेतृत्व आहे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदीजी यांनी पीएम सोलार सारखी एक चांगली योजना जाहीर केली आणि आमचे नेते मार्गदर्शक सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब हे सुद्धा अपारंपरिक ऊर्जा स्रोत याबद्दल सातत्याने एक वेगळ्या विजन मधनं ते विषय मांडत असतात। येणाऱ्या काळात विजेने काय होतं हे आपण मागच्या 7 दिवसात अनुभवलेलं आहे। अनेक काळा ह्यासारखे अनेक विषय झाले, गैरसोय होत होती, कित्येक ठिकाणी पेशंट्सची गैरसोय होत होती। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये विजेचं होणारी मागणी आणि होणारं प्रोडक्शन ह्या अनुषंगाने सोलारच्या बाबतीत एक मोठी भूमिका ही देशस्तरावरती सन्माननीय पंतप्रधानांनी घेतली आणि त्याच भूमिकेतून त्याच पूर्ण आपल्या जिल्ह्यात असू दे माननीय रवींद्र चव्हाण साहेबांनी सुद्धा विजनरी अशी भूमिका या बाबतीत मांडली आणि त्यांना घेऊन आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिल्यांदा परिषदेच्या आपल्या 11 शाळा सावंतवाडी तालुक्यातल्या जिल्हा परिषदेच्या 11 शाळा या ऑफ ग्रिड रूफटॉप सिस्टम मध्ये घेत आहोत आणि ह्या मार्फत ज्या शाळा असतील ऑफ ग्रिड रूफटॉप सिस्टम म्हणजे थोडक्यात जर सांगायचं असेल तर शाळांच्या वर्गखोल्या ह्या ऑफ ग्रिड सिस्टमने सोलार ऊर्जेशी जोडलेल्या असतील, ज्यातून कधी समजा लाईट गेली तर त्या सौर ऊर्जेच्या सिस्टम वरती त्या शाळा चालू शकतात आणि जिल्ह्यातला एक माझ्या मते हा पहिलाच प्रयोग असेल, पहिल्यांदा हे अशा पद्धतीने होत आहे आणि एक यातून पुढे जाऊन वेगळ्या पद्धतीने शासन याच्यामध्ये काम करू शकतं। पण त्याआधी एक कार्यकर्ता म्हणून हे आपण हा विषय स्वतः करावा अशा अनुषंगाने हा आम्ही विषय घेतोय। सावंतवाडी तालुक्यातल्या 11 शाळांची जिल्हा परिषदेच्या शाळांची ह्यासाठी आम्ही निवड केली आहे। ह्याच्यामध्ये ह्या जर योजनेला जर आपण म्हटलं तर ह्याला म्हणतात ऑफ ग्रिड रूफटॉप सोलर सिस्टम। ऑफ ग्रिड रूफटॉप सोलर सिस्टम, रूफटॉप सोलर सिस्टम ह्यातून शाळांची सोलार बेस्ड एनर्जी त्यांना वापरता येईलच, म्हणजे वीज म्हणून रूफटॉप वरती जे सोलरने वीज तयार होईल ती त्यांना वापरता येईलच, पण त्याशिवाय शाळांची जी विजेची बिलं आहेत ना ही यामुळे कमी होतील, त्यामध्ये फरक येईल। ह्याच्यामध्ये सोलर पॅनल्स असतील, इन्व्हर्टर सिस्टम असेल आणि त्याचे बॅटरी पॅकेज असतील आणि सोलर मोड आणि सोलर ग्रिड अशा वेगवेगळ्या मोडवरती ही यंत्रणा काम करेल। एक स्टार्टअप म्हणून सावंतवाडी तालुक्यातल्या जिल्हा परिषदेच्या 11 शाळांमध्ये हा प्रकल्प राबवला जाईल। या प्रकल्पाच्या अंतर्गत ज्या शाळा निवडल्या जातील त्याचं लवकरात लवकर काम सुरू होईल आणि लवकरच आमचे नेते सन्माननीय पालकमंत्री महोदय यांच्या हस्ते हे नवीन एक युनिक असा त्याचं उद्घाटन करता येईल किंवा लोकार्पण करता येईल। सावंतवाडी तालुक्यातल्या शाळा असणार, त्या सगळ्या जिल्हा परिषदेच्या शाळा असतील आणि आम्ही शक्यतो म्हणजे ज्या शाळांच्या पटसंख्या जास्त आहेत अशा शाळांना प्राधान्य देऊ, पण ह्या संपूर्णपणे ह्याने शाळांचा जो इलेक्ट्रिसिटीचा जो वीज बिलाचा जो खर्च आहे तो कमी होईल आणि समजा कधी लाईट जरी गेली तरी सोलारमुळे त्यांना तो बॅकअप प्लॅन मिळेल। नाही, हा विषय हा युनिक आहे, ही गोष्ट लक्षात घ्या। रूफटॉप सोलर जर आपण प्रधानमंत्रींनी मागच्या मार्चच्या आधी ही एक वेगळी योजना राबवलेली होती आणि त्या संदर्भात एक मोठं काम चव्हाण साहेबांच्या माध्यमातून तिथे डोंबिवलीमध्येही करण्यात आलं। एक त्याच पद्धतीचा एक छोटा प्रयत्न एक छोटा कार्यकर्ता म्हणून करावा या पद्धतीचा यामागचा मानस आहे। मी
ह्या विषयाला राजकीय दृष्ट्या बघत नाही. प्रामाणिक इच्छा आहे की लोकांचं काम व्हावं आणि शासन या दृष्टीने सहकार्य करेल. धन्यवाद. जे रूफ असतं, जे छत आहे, तिथे सोलरचे पॅनल्स असतील, त्याला एक इन्व्हर्टर असेल, कन्व्हर्टर असेल आणि बॅटरी पोल असेल. ती वीज पुन्हा दुसऱ्याला ही ऑफ ग्रीड आहे, ही ऑन ग्रीड नाही आहे, ही ऑफ ग्रीड आहे.